ताली बजा के, ताली बजा के, ताली बजा के, ताल बजा के, ताल बजा के, और जोर से हाथ उठा के और जोर से, जोर जोर से सीना तान के, सीना तान के, गाना लेके, गंगा लेके, मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे। आजचा हा मोर्चा आम्ही कृती समितीच्या वतीने काढलेला आहे। मागच्या बजेट अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने, महायुती सरकारने अंगणवाडी सेविकेसाठी मानधनवाढीची कुठलीही तरतूद केलेली नाही। माननीय मंत्री महिला बाल कल्याण यांनी आम्हाला सांगितलं होतं की आशाताईंची मानधनवाढ झाली की तुमचा प्रस्ताव ठेवू। मात्र महिला बाल कल्याण मंत्र्यांनी 3 मीटिंग संघटनेला कृती समितीला दिल्या, पण 3ही मीटिंगला त्या गैरहजर राहिल्या, त्या मीटिंग कॅन्सल करण्यात आली। आणि सचिवांनी आम्हाला सांगितलं त्या मीटिंगमध्ये मानधनवाढीचा प्रस्ताव आम्ही जुलैमध्ये ठेवू। हे कुठंतरी आम्हाला यामध्ये काही तथ्य वाटत नाही। त्यामुळं कृती समिती निमंत्रक कॉम्रेड एम ए पाटलांनी आम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये सूचना केलेली आहे की तीव्र मोर्चे काढा, तीव्र आंदोलन करा। कालपासून असहकार आंदोलन अंगणवाडी सेविकांचं सुरू झालेलं आहे। आज जो मोर्चा निघालाय तो आम्ही उद्या आषाढी एकादशी आहे, उद्या माननीय मुख्यमंत्री येतील। आम्ही आज असा मोर्चा काढलाय, प्रतिकात्मक मोर्चा काढलाय। विठुराय आणि रुक्मिणी माई इथं सोबत आहेत। आम्ही त्यांना साकडं घालतोय। मुख्यमंत्री विठ्ठलला साकडं घातलं उद्या की या देशातली, या राज्यातली जनता सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे। परंतु आज आम्ही ह्या आमच्या विठुराय आणि रुक्मिणीला साकडं घालतोय की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये असं घाला की उद्या त्यांनी असं म्हणू दे की आमच्या राज्यातल्या अंगणवाडी सेविका सुखी झाल्या पाहिजे, त्यांचं मानधन वाढ भरघोस झालं पाहिजे, त्यांना वेतन मिळालं पाहिजे, त्यांना शासकीय सेवेचा दर्जा मिळाला पाहिजे, त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे। उद्या हे मुख्यमंत्र्यांनी त्या विठुरायाला साकडं घालावं। आणि आम्ही सुद्धा आजच्या या प्रतिकात्मक आंदोलनातून पंढरपूरच्या विठुरायाला आणि रुक्मिणी माईला आम्ही साकडं घालतोय की मुख्यमंत्र्याला चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी द्या, हीच आम्ही त्यांना मागणी करतो।